सम. बघा याच्या अगोदर आपण कोणते बघितले, कोणते इन्स्ट्रक्शन बघितले, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन बघितले. ओके, आता हे इन्स्ट्रक्शन कोणते, लॉजिकल इन्स्ट्रक्शन. म्हणजे इथे लॉजिकल गेट किंवा वेगवेगळे लॉजिक जे आहे ते काम करणारे म्हणजे त्याच्या रिलेटेड इन्स्ट्रक्शन आहे. तर बघा पहिले EALN डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. म्हणजे काय करायचंय, अँडिंग करायचे डेस्टिनेशन बाईटचं आणि सोर्स बाईटचं अँडिंग करायचं. ओके, तर उदाहरणार्थ EALN A कॉमा 30H म्हणजे 30H जे आहे अॅक्युम्युलेटर मध्ये ऍड करायचं. तर या टाइपचे इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणतो, EALN डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. म्हणजे सोर्स बाईट आणि डेस्टिनेशन बाईटचं काय करायचंय, बेरीज करायची. ओके, दुसरे ORL दॅट इज ORL डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. म्हणजे याचे ऑरिंग ऑपरेशन करायचे, जसे अँडिंग केलं इथं तसंच ऑरिंग ऑपरेशन करायचं, म्हणजे आयदर A और B या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर XRL डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. इथं काय करायचंय, लॉजिकल एक्सक्लुझिव्ह करायचं, लॉजिकल एक्सक्लुझिव्ह करायचंय, एक्सक्लुझिव्ह फॉर बाईट व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे CLR म्हणजे क्लिअर अॅक्युम्युलेटर, CLR क्लिअर अॅक्युम्युलेटर. त्याच्यानंतर CPM म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अपोजिट अॅक्युम्युलेटर. अॅक्युम्युलेटर मध्ये जी व्हॅल्यू आहे त्याचं काय करायचंय, कॉम्प्लिमेंट करायचं, अपोजिट करायचं. समजा अॅक्युम्युलेटर मध्ये 0 0 0 0 असेल तर काय करावं लागेल, 1 1 1 1 कॉम्प्लिमेंट त्याचं अपोजिट घ्यावं लागेल. ओके, त्याच्यानंतर रोटेट अॅक्युम्युलेटर लेफ्ट बाय 1 बिट. तर समजा अॅक्युम्युलेटर मध्ये एक काहीतरी 8 बिट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 0 0 0 0 0 0 0 जे काय असेल त्याला 0 0 असेल किंवा अजून 1 1 घेऊ, 1 1 अशा पद्धतीने. तर रोटेट अॅक्युम्युलेटर लेफ्ट बाय 1 बिट म्हणजे अॅक्युम्युलेटरनी काय करायचे, एक एकनी रोटेट व्हायचे, पुढे जायचं आणि परत हे अशा पद्धतीने एक एक बिटनी रोटेट व्हायचे. त्याला आपण काय म्हणतो, रोटेट अॅक्युम्युलेटर लेफ्ट बाय 1 बिट. येते लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रोटेट RLCA म्हणजे काय, रोटेट अॅक्युम्युलेटर लेफ्ट थ्रू द कॅरी, कॅरी फ्लॅग थ्रू अॅक्युम्युलेटर रोटेट करायचं. याच्यामध्ये कॅरी घ्यायचा, हातचा घेऊन रोटेट करायचं याच पद्धतीने. त्याच्यानंतर रोटेट अॅक्युम्युलेटर राईट, RRA म्हणजे काय, रोटेट अॅक्युम्युलेटर राईट. तर इथं पहिल्या याच्यामध्ये लेफ्टला रोटेट केलं होतं, आता दुसरे काय करायचं, इथं राईटला रोटेट करायचे अशा. इथं लक्षात एका बिटनी रोटेट करायचं. त्याच्यानंतर RRCA म्हणजे काय, रोटेट अॅक्युम्युलेटर राईट विथ कॅरी फ्लॅग. तर या 4 इन्स्ट्रक्शन जवळपास सारख्याच असतात. इथं काय म्हणतंय, रोटेट अॅक्युम्युलेटर लेफ्ट बाय 1 बिट, इथं म्हणते रोटेट अॅक्युम्युलेटर राईट बाय 1 बिट बाय 1 बिट. ओके, त्याच्यानंतर RLCA म्हणजे काय, रोटेट अॅक्युम्युलेटर लेफ्ट थ्रू द कॅरी फ्लॅग. आणि इथं RRCA म्हणजे काय, रोटेट अॅक्युम्युलेटर राईट थ्रू द कॅरी फ्लॅग. याच्यामध्ये नवीन काही. त्याच्यानंतर स्वीप A. आता स्वीपिंग इथे याच्यामध्ये काय करायचं, विदिन अॅक्युम्युलेटर स्वीपिंग करायची निब्बलची. आता निब्बल काय असते, 4 बिटचे निब्बल म्हणजे एक बाईट म्हणजे 2 निब्बल. तर हा निब्बल इकडे घ्यायचा किंवा हा निब्बल इकडे घ्यायचा. अशा पद्धतीने जे स्वॅपिंग असेल त्याला आपण काय म्हणतो, स्वॅप अॅक्युम्युलेटर विदिन द अॅक्युम्युलेटर, स्वॅपिंग ऑफ निब्बल विदिन द अॅक्युम्युलेटर. येतं लक्षात, सोपं आहे.